पण बेसिकली CBIला हा शो रिलीज व्हायला नको होता आणि नेटफ्लिक्स हायकोर्टात गेलं आणि हा शो रिलीज झालाय. त्यामुळे मी काल लगेच बघून घेतला द बेरिड ट्रूथ. आपण सुरू केलंय. हो हो केलंय, सुरू केलंय आपण. पण हाय हॅलो काय नाही म्हटलं. हरकत नाही अगं, मी एवढी एक्साइटेड. मला इंद्राणी मुखर्जी बद्दल बोलायचंय. एखादी आई आपल्या मुलीला मारते हो असा आरोप जेव्हा होतो तेव्हा लोकांचे असे कान टवकारले जातात. नंतर ती आली ह्याला मुंबईला पीटर बरोबर, तिने ह्याच्याशी लग्न केलं. त्या मुलीला विधीला ह्याने अगदी विधिवत अडॉप्ट केलं. वा. ती 25 वर्षाची एक मुलगी आपल्या आईबरोबर बाहेर पडली आहे, ह्याचे पुरावे आहेत. आणि नंतर ती कुठे गेली आहे ह्याचे कुठलेही पुरावे नाही आहेत. अतिशय दुःखदायक आहे ते. इंद्राणी छाती ठोकपणे सांगते की मी वाईट आई असेल, ठीक आहे. तो सिद्धार्थ दासला मी सोडून दिलं कारण तो गरीब होता. मला संजीव खन्नाच्या ऐवजी मला पीटर मुखर्जी आवडला, हे सगळं असेल, पण मी हीनाला नाही मारलं. Today I think I am very excited. I'm excited because you are excited. सो खूप म्हणजे शो कसा आहे काय आहे ते आपण बोलूयात. पण बेसिकली CBIला हा शो रिलीज व्हायला नको होता आणि नेटफ्लिक्स हायकोर्टात गेलं आणि हा शो रिलीज झालाय. त्यामुळे मी काल लगेच बघून घेतला. तर बेसिकली द बेरिड ट्रूथ नावाचा एक शो आलाय नेटफ्लिक्सवर आणि इंद्राणी मुखर्जी स्टोरी असं त्याचं सब हेडिंग आहे. आणि त्याचे मिनी सिरीज आहे, त्याचे 4 एपिसोड्स आहेत. तू बघितलं? TV टुडेनी काढलेले आहे. हा मी बघितला, चारही बघितला. ये होती है कमिटमेंट. एक्झॅक्टली. आणि कमिटमेंट टू माय प्रोफेशन. आय एम अ जर्नलिस्ट, आय बेटर वॉच व्हॉट इज. सो बेसिकली त्याच्यात अनेक गोष्टी मला खूप आवडल्या. ते म्हणजे माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींना बघता आलं. आणि जे ओळखीचे चेहरे बरेच दिसले. कारण आपण नेटफ्लिक्सवर नेहमी असं परदेशात काय घडलंय वगैरे असं हॉलिवूडमध्ये कुठल्या तरी सिरियल किलरच्या वगैरे डॉक्युमेंटरीज बघतो. त्यामुळे वीरप्पनची असेल किंवा आता ही असेल, हे जर बघितलं ना तर आय थिंक मला जास्त रिलेट करता येतं. तर मगाशी तू मला म्हणत होतीस की मीडियाने इंद्राणीला टार्गेट केलं किंवा मीडियाने सुरुवातीपासूनच त्याला ती कधी आवडली नाही असं. मी तुला म्हणेन की एक आई आधी येतं बहीण. आता मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे. एव्हरीथिंग इज सब जुडिस. So if I say something which is suggested, it is sub judice. Okay? It's sub judice, so we will not. आणि ते सगळं त्या सिरियल मध्ये जे होतं ते आपण बोलतोय ते विदाउट प्रेजुडिस बोलतोय. असं लीगल लँग्वेज मध्ये बोलायचं. There is prejudice, but it's without prejudice. So इंद्राणी जी आहे ती आरोपी आहे. मी जेव्हा तिच्याबद्दल बोलेल तेव्हा ती कधीच तिने केलंय असं मी म्हणत नाहीये. तिच्यावर आरोप आहे. आणि असं झालं की 2012 मध्ये हा मर्डर झाला नाही, 2015 मध्ये गौप्यस्फोट झाला. सो 2015 मध्ये अचानक अशा बातम्या झळकल्या की इंद्राणी मुखर्जी एवढी मोठी मीडिया मुघल म्हणजे पीटर आणि ती म्हणजे अगदी फर्स्ट कपल ऑफ मीडिया असं आपण म्हणू शकतो. आणि तेव्हा म्हणजे काही त्यांचे डिवोर्स लॉयर सुद्धा अर्णबच्या शो वरती येऊन त्यांच्या लग्नातल्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलत होती. म्हणजे एव्हरीबडी हॅड. आणि पीटरने इंटरव्ह्यू दिला म्हणून तो पण आत गेला. आय रिमेंबर दिस कारण तेव्हा एव्हरीबडी वॉज टॉकिंग अबाउट दिस. सो आय थिंक नेटफ्लिक्सने 10 वर्ष उशीरच केलाय, 9 वर्ष उशीर केलाय. TV टुडेकडे सगळं फुटेज होतं. आणि मी कमिंग बॅक टू द पॉइंट की वाय मीडिया डिसलाइक. तर आय थिंक दिस द एंटायर फ्रेन्झी अराउंड इंद्राणी गॅदर्ड. कारण की असं आहे की आपल्या देशाची एक मानसिकता आपण असं म्हणू, एखादी आई आपल्या मुलीला मारते असा आरोप जेव्हा होतो तेव्हा लोकांचे असे कान टवकारले जातात. आणि ते दिस हॅपन इन क्वाईट अ लॉट ऑफ केसेस. पण इथे ती आई पैसेवाली आणि ग्लॅमरस आहे आणि ते इतकी डिस्फंक्शनल फॅमिली आहे ती. म्हणजे इतके ते घोळ आहेत त्याच्यामध्ये की एक तर पहिली गोष्ट 2012ला ह्या खून झाला. 2015ला अचानक पोलिसांना टिप मिळते की एक माणूस आहे आणि तो त्याचं पिस्तूल हे डिस्पोज करायला चाललाय आणि त्याला पकडा.
आणि तो कधी कुठे डिस्पोज करतोय, त्याच्या घराच्या बाजूला जी नदी आहे तिथे नाही टाकतोय. त्यांनी काय ट्विट केलं होतं का की मी आता रिव्हॉल्वर टाकायला जातोय? 8 किलोमीटर दूर त्याला पकडलं. सो असा आरोप होतो की बऱ्याचदा जेव्हा एखाद्या केसेसचे धागेदोरे मिळतात तेव्हा पोलीस जेव्हा पहिलं ऑफिशियल पाऊल उचलतात त्याच्यामध्ये जनरली त्या आरोपीला त्याच्या हत्याराबरोबर जेव्हा आपण पुराव्यासकट जेव्हा आरोप होतो, त्याला अटक होते किंवा त्याला पकडलं जातं तेव्हा त्याची सुरुवात होते त्या इन्व्हेस्टिगेशनची ऑफिशियल. तर ह्या सगळा असा तो प्रकार झाला आणि त्यानंतर अचानक मग इंद्राणीबद्दल बातम्या यायला लागल्या. पहिली आली की हिच्या बहिणीला मारल्याचा आरोप आहे. त्याच्यानंतर काही दिवसांनी असं, अरे ही तर बहीण नाही, ही तर हिची मुलगी आहे. आणि जेव्हा हिची मुलगी आहे आणि पीटर म्हणाला मला हे माहित नव्हतं की ही माझी मला वाटायचं ही माझी मेवणी आहे, ही माझी मुलगी आहे सावत्र, हे मला माहिती नव्हतं. आणि आता इंद्राणी म्हणते की त्याला नेहमी माहित होतं. हा, सो इट इज लाईक ही सेड शी सेड. आता तेच सगळं सुरू झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये गंमत म्हणजे ह्याच्यातले जे 4 आरोपी आहेत मुख्य, एक म्हणजे ऑफकोर्स इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी, त्याच्यानंतर पीटर मुखर्जी त्याच्यावरही हाच आरोप आहे, श्यामावर राय म्हणून त्यांचा ड्रायव्हर जो 8 किलोमीटर गेला होता पिस्तूल टाकायला, आणि संजीव खन्ना जो तिचा एक नवरा आहे. आता तिच्या रिलेशनशिपशी पण इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे आधी येतं की शीना बोरा ही एका सिद्धार्थ दासची मुलगी आणि तो तिचा पहिला नवरा होता असं सगळं त्या मीडियामध्ये आलं. ती कॅमेरावर म्हणतीये की 14 वर्षाची मी होते तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला, 16व्या वर्षी परत केला आणि त्याच्यातून मला दिवस गेले आणि माझ्या आईनी त्यांना घराबाहेर काढलं, मला डॉक्टरांकडे नेलं. मग शीनाचा जन्म होणार होता त्याच्या आधी मी त्या ह्याला भेटले, दासला, आणि तो म्हणाला ठीक आहे मी काळजी घेईन तुझ्या होणाऱ्या मुलाची, असं म्हणून तो तिच्या प्रेमात पडला. 14व्या वर्षी हे सगळं, 16व्या वर्षी म्हणजे 14व्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी तिच्यावर रेप केला वडिलांनी, असा तिचा आरोप आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ही पहिली मुलगी झाली. दुसरा मुलगा ज्यांनी तिच्याबरोबर लग्न केलं त्या सिद्धार्थ दासपासून झाला आणि त्याच्यानंतर मग मिखाईल झाला. आणि मग त्याच्यानंतर ती काही दिवस त्याच्याबरोबर राहिली आणि तिच्या मुलाखतीत ती म्हणतीये की तो जरा असा अंडर प्रिव्हिलेज म्हणजे बेसिकली गरीब असणार. तर ते मला असं वाटलं आणि मग माझी आई पण म्हणाली की आता हे नको वगैरे, आणि म्हणून तिने त्याला सोडलं आणि मग ती कलकत्त्याला आले. तिथे हिला संजीव खन्ना भेटला ज्याच्यावर तिने लग्न करून 5-6 वर्ष तिथे घालवले. तर इथे खूप इंटरेस्टिंग येते डॉक्युमेंट. हे काही स्पॉइलर नाही कारण हे आपण सगळ्यांनी वाचलंय. ओके, हे फक्त रिमाइंडर आहे आपल्यासाठी. सो त्या कलकत्त्यामधल्या एका क्लबचा जो काही रेफरन्स आहे त्याच्यात एक त्या क्लबचे अगदी पेट्रन्स असे एक माणूस आणि त्याची बायको, ते असे खूप संजीव खन्नाची बाजू आहेत. एक सॉलिड कॅरेक्टर आहेत अगदी. तो असा राजे महाराजांसारखे कपडे घालून बसले दोघे जण असे उमरावांसारखे रादर, आणि ते सांगतायत संजीव हा चांगला माणूस होता, हिनीच त्याला अडकवलं म्हणून. तो बेसिकली असं आहे की तिथे त्यांनी तिला सोशल क्लाइंबर म्हटलंय की ती कलकत्त्याला आली आणि मग त्या संजीवच्या ओळखीने तिने खूप महत्त्वाच्या अशा लोकांशी ओळखी केल्या. ती 6 वर्ष त्याच्या घरात राहिली एकत्र कुटुंबात. तिला तिथे मुलगी झाली, तिचं नाव विधी, जी इथे वाढली आणि तिने पुस्तक लिहिलं. विधीने लिहिलंय? हो, विधीने पुस्तक लिहिलं तिच्या आईबद्दल. आता त्याने पण पीटरनी विधीला मग पीटर कलकत्त्याला आला आणि त्यांनी हिला प्रस्ताव दिला की चल माझ्या बरोबर तू, असं ती म्हणते. आणि चल म्हणाला आणि ही गेली. त्याचं तर जे असेल ते असं तिचं म्हणणं. आता हे परत आपण ट्रायल बाय मीडिया नको करू, ट्रायल बाय पॉडकास्ट नको, ट्रायल बाय OTT कट्टा. तर नंतर ती आली ह्याला मुंबईला पीटर बरोबर. तिने संजीव पासून फारकत घेतली, तिने ह्याच्याशी लग्न केलं. त्या मुलीला विधीला ह्याने अगदी विधिवत अडॉप्ट केलं. आणि त्याच्यानंतर मग काही वर्षांनी म्हणजे जेव्हा ही तिची 15 वर्षांची 16 वर्षांची मुलं झाली, शीना बोरा आणि मिखाईल, तेव्हा त्यांनी तिला पत्र लिहिलं की आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि आजी आजोबा आजारी आहेत, ते आमची फारशी काळजी घेऊ शकत नाही, तर आम्हाला पैसे दे. असा अनेक वर्षानंतर जेव्हा तिचा संबंध आला तेव्हा तिने ह्या दोन्ही मुलांना तिच्या मुंबईला बोलवलं. पण अनरिटन असं होतं एक त्यांच्यातला करार
की सांगायचं नाही की मी तुमची आई आहे, मी तुमची बहीण आहे मोठी. स्टार प्लस वर जे सोप ऑपेरा त्याच्यापेक्षा भयंकर. हो, हे म्हणजे तू बघ ना, तर म्हणजे त्यांचं ते तुम्ही फॅमिली तुमच्या आईच्या घरात राहताय पण तुम्ही म्हणू शकत नाही की वो उसको नहीं पता कि तुम मेरी माँ हो. दे डोंट नो दॅट यू नो दॅट वी नो. सो हे हा सगळा कोण कुणाला माहिती आहे काय आणि कोण कुणाला काय बोलतंय हे इतकं आहे. ह्याच्यात गंमतशीर नाही, हे खूपच सिरियस आहे. म्हणजे आपण ते हलक्यात घेतोय. ऍक्च्युली इट्स अ व्हेरी डिस्फंक्शनल मेंटल हेल्थच्या या सगळ्यांचे राडे झालेले आहेत. नाही पण हे काय मुळात ह्याच्यामध्ये सगळं फॅमिली आणि फॅमिलीचं जे काही कुटुंब या संस्थेभोवतीचा जो काही घोळ आहे तो सहसा एवढा कॉम्प्लिकेटेड नसतो. पैसा. कारण तिचा मेन प्रॉब्लेम शीना बरोबर हा होता की ती पीटरच्या पहिल्या लग्नापासून असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली होती. सो राहुल आणि शीना ह्यांची एंगेजमेंट झाली कारण राहुलला शीनाने सांगितलं होतं की मी हिची मुलगी आहे, मी हिची बहीण नाही आहे. आणि पीटर हा म्हणत राहिला नाही, तुला चुकीची माहिती मिळाली आहे, ती तिची बहीणच आहे. असं कोण म्हणतंय? राहुल. असं राहुल आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मला ज्याची कीव येते, ज्याच्याबद्दल सिंपथी वाटते, ज्याच्या असं सिंपथी वाटू नये असं इंद्राणीच्या वकिलांचं म्हणणं आहे, त्या राहुलबद्दल मला कळणं वाटते. आणि आय थिंक दिस इज इट वॉज अ युनिव्हर्सल सेंटिमेंट. आता काय त्याच्याबद्दल मत आहे? कारण इंद्राणी म्हणते की राहुलला सगळं माहिती होतं आणि राहुल आणि पीटरच मला फसवतायत. कारण देर इज सो मच. मी ही सिरीज जाणून बुजून नाही, मी एकतर ट्विटअपला गेले होते, त्यामुळे मी अशी 2009 मध्ये गेले होते मेंटली, त्यामुळे मी हे बघितलं नाही आल्या. आणि तू पाहतेस म्हटल्यावर तुझा रिव्ह्यू बघू. पण याच्यात आधी एकतर पीटरनी इंटरव्ह्यू दिला की शीना वॉज अ पर्सोना नॉन ग्राटा, म्हणजे तिच्याबद्दल बोलायचंच नाही. आणि त्यांनी असं भासवलं की राहुलशी प्रेम केल्यामुळे इंद्राणीचा शीनावर प्रचंड राग होता. मग तो आत गेला कारण त्याला हे सगळं माहीत होतं आणि त्यांनी एव्हिडन्स बेसिकली कुठलाही गुन्हा झाल्यावरती तुम्ही तो जर लपवलात आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिला नाही तर तुम्ही त्या accomplice होता. त्याच्यातही आता राकेश मारियांच्या भूमिकेबद्दल जी काय आहे ती कॉन्स्पिरसी थिअरी. कारण राकेश मारियांना अचानक पोलिसांना कसं कळलं ह्याच्यात राकेश मारिया, पण ही कॉन्स्पिरसी थिअरी ही इतकी चालली. मला राकेश मारिया पर्सनली खूप आवडतात. त्यांच्या बॉम्ब ब्लास्ट नंतर त्यांनी ज्या चौकशा केल्या, त्यांनी जो स्वतः इंटरेस्ट घेतला आणि सगळ्या पिंजून काढले सगळे एरियाज. आणि 93च्या ब्लास्ट नंतर त्यांनी खूप शोधून काढलं सगळं. आणि स्कूटरच्या चावीवरनं जर ते ती केस क्रॅक करू शकतात तर इथे या टिपवरनं ही केली असेल. सो आधी असं चर्चा होती की मारिया सगळ्या केसेसमध्ये स्वतः इंटरेस्ट घेतातच आणि त्या म्हणजे इतके पॅशनेट ते त्यांच्या कामाबद्दल आहेत. आता काल YP सिंगचा मी जेव्हा त्या इंटरव्ह्यू बघितला डॉक्यू सिरीज मध्ये, त्याच्यामध्ये YP सिंग होते ना, डीसीपी होते नाही या स्ट्रक्चर मध्ये रिटायर्ड मोठे पोलीस. त्यांनी कार्नेज बाय द एंजल्स नावाची एक कादंबरी लिहिली. पण आय एम जस्ट सेइंग की ह्याच्यात ते इन्व्हॉल्व नव्हते, ते फक्त ओपिनियन. आता ते त्या काळात ते काम करत होते आणि म्हणून आता ते एक माजी अधिकारी म्हणून ह्याच्यात पोलिसांचा तर त्यांचं काय म्हणणं आहे की 40,000 लोक तुमच्या हाताखाली काम करतात, मग कशाला तुम्ही मर्डर केसची इन्क्वायरी करायला चाललायत आणि प्रत्येक वेळी पीटर आला की तुम्ही कशाला तिथे पोलीस स्टेशनला जाता. सो ह्या कॉन्स्पिरसी थिअरीमध्ये राकेश मारियांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि ही केस CBIकडे गेली. आणि CBIकडे गेल्यामुळे काही आता एवढी मोठी तपास यंत्रणा शोधायला निघाली आहे की नक्की शीना बोराला कुणी मारलं. पण तरी देखील हे आपण म्हणतो ना, माणसाचा तो जो काही घोळ आहे आणि ते इतके पक्के त्यांच्या स्टँडवर की ते बदत नाही आहेत. म्हणजे आपण सामान्य गुन्हेगारांचं ऐकतो की पोलिसांनी 2 तासाच्या आत छडा लावला, त्यांच्याकडून कन्फेशन आलं वगैरे. ह्यामध्ये एकतर तुमचे मोठे मोठे वकील तुमच्याकडे असतात, तुमच्याकडे सगळी मशिनरी असते आणि ह्याच्यातून जो काही गेम तयार होतोय ते सॉलिड आहे. इंद्राणी जेलमध्ये गेल्यानंतर जो काय चिदंबरमची केस बाहेर आली त्याच्यावरनं ती केवढी मोठी मूव्हर अँड शेकर आहे.
मीडिया आणि पॉलिटिक्स मध्ये हे लक्षात येतं. अगदी अगदी. तर यामध्ये ना मी तुला सांगते, त्या राहुलचं जे कॉन्व्हर्सेशन आहे की जे आपण सगळ्यांनी 16, 17, 18ला ऐकलं होतं त्या काळामध्ये, तर राहुल एकटा माणूस आहे की त्याला शीना कुठे गेली आहे आणि ती गायब का झाली आहे ह्याच्याबद्दल वाईट वाटतंय. आणि तो एकटा जंग आय थिंक त्याने एनसी पण केली होती ना तिच्याबद्दल, पण मला आता ते काल ते दिसलं नाही कुठे. पण तो सारखा म्हणतोय, त्याच्या वडिलांना फोन करतोय, तो त्याच्या सावत्र आईला म्हणजे इंद्राणीला फोन करतोय की ती कुठे आहे. म्हणजे 2012 ते 15 तो एकटा शोधतोय तिला. आणि त्याला ईमेल्स पण आल्या होत्या ना तिच्याकडनं की माझा शोध सोड वगैरे. आणि ते विचित्र म्हणजे तो एका ह्याच्यात म्हणतोय मी सी यू आणि लगेच तू मला सोडून दे, माझा विचार करू नकोस, असा त्याला त्या दिवशी जेव्हा इंद्राणी बरोबर ती त्याला शेवटची दिसली, कारण त्यानेच तिला सोडलं जेव्हा त्या दोघी जणी भेटणार होत्या. तर आता असं आहे की या डॉक्युमेंटरीमध्ये ते फार डिटेलमध्ये आहे की कसं तिला मारण्यात आलं, तिला कसं त्या गाडीत नेण्यात आलं. अतिशय दुःखदायक आहे ते, ज्या प्रकारे ती 25 वर्षाची एक मुलगी आपल्या आईबरोबर बाहेर पडली आहे ह्याचे पुरावे आहेत आणि नंतर ती कुठे गेली आहे ह्याचे कुठलेही पुरावे नाही आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये तो तिचा प्रियकर, तिचा फियॉन्से हा फक्त सगळ्या वडिलांना विचारतोय, सगळीकडे विचारतोय ती गेली कुठे. तो म्हणतोय मला ती सोशल मीडियावर दिसत नाहीये, आजच्या काळात हे शक्य आहे का. आणि ती म्हणते नाही, ती एलेला गेली आहे, ती तुला सोडून गेली, आता जाऊ दे. आता ह्या सगळ्या ह्याच्यानंतर ना जेव्हा म्हणजे ह्या डॉक्युमेंटरीमधलं एक मोठं आकर्षण होतं की इंद्राणी मुखर्जीचा इंटरव्ह्यू, ज्याची ट्रेलरमध्ये सुद्धा ती जाहिरात केलेली आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये ती सरळ कबूल करते की हो मी आहे, खूप सुंदर आहे ना, त्यामुळे मी रूममध्ये आले की सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे येतात, माझ्याकडे वळतात, सगळेजण माझ्याकडे बघतात. सो ती हे कुठेच डिनाय नाही करत आहे की माझं इम्प्रेशन लोकांवर असं असं होतं आणि मी लोकांना आकर्षित करते. त्यामुळे तिला जेव्हा सोशल क्लाइंबरचा आरोप केला जातो तेव्हा ती म्हणते की बाई आहे आणि ॲम्बिशियस आहे, मग लोक तर आरोप करणारच माझ्यावर. पण इकडे वेगळ्या उदाहरणांसकट इतरांनी आरोप केले होते तिच्यावर. फक्त कोणतीही बाई करिअर करतीये आणि म्हणून तिच्यावर आरोप होऊ शकतात, पण प्रत्येक म्हणजे इंद्राणीवर झालेले आरोप हे स्पेसिफिक होते, उदाहरणांसह त्यांनी केलेले होते. सो पण ती म्हणतीये की मी आहे सुंदर, मी गेले की लोकांच्या नजरा वळतात, अगदी. आणि ती म्हणते की मी एक वाईट पेरेंट असू शकते, पण ह्याचा अर्थ मी माझ्या मुलीला मारलं का, एम आय अ मर्डरर. तो आन्सर इज नो. सो त्यामुळे ती अशी खूप अगदी खुलेआम होऊन सांगतीये, छाती ठोकपणे सांगतीये की मी माझ्या मुलीला मारलं नाही. पण कोणी मारलं मग? एक्झॅक्टली. तर हा जो शो आहे हा आपल्याला जर असं वाटत असेल की हा शीनाला कुणी मारलं ह्याबद्दल आहे, तर तसं नाही आहे. हा शो आहे इंद्राणीने शीनाला मारलं का. अगं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग सगळ्यात आहे ते म्हणजे ॲडव्होकेट रणजित सांगळेंचा इंटरव्ह्यू. आणि त्यामध्ये कारण असं आहे की आपण इतर राहुलचे सगळे टेप्स वगैरे तर आधी ऐकलेले आहेत आणि आपल्याला हे माहिती आहे, मीडियामध्ये त्यांना पाहिलं. आता सांगळेंना आपण पहिल्यांदा म्हणजे फॉलो केलं ते 2022ला जेव्हा राहुल त्याच्या साक्ष द्यायला आला आणि त्यांनी आय थिंक कोर्टामध्ये त्याला असं हा मग तू जेव्हा हिला मारलंस तेव्हा तू कुठली गाडी वापरलीस वगैरे असा ॲग्रेसिव्ह होऊन प्रश्न विचारला होता आणि त्यावर तो उत्तरला होता की मी कुणाला मारलेलं नाहीये. आणि ह्या नंतर म्हणजे त्यांचा जो काही स्टँड आहे की त्यांना काहीतरी एक वेगळी कलाटणी द्यायची आणि त्यांचा आरोप असाच आहे की म्हणजे ती सतत म्हणतीये की पीटर मुखर्जी हाच ह्याच्या मागे असणार किंवा ती त्याच्यावरती असा आरोप तर करू शकत नाही, पण ती सतत पीटरचं नाव घेतेय की हे सगळं मला प्रॉब्लेम्स का निर्माण झाले, पीटरच्या फॅमिलीमुळे तयार हे सगळे प्रॉब्लेम्स. म्हणजे ती त्यांच्यावरती शिफ्ट करते ऑफकोर्स, कारण आता सगळा ब्लेम गेम दोन पार्टी आता आणि आता त्यांचा डिवोर्स पण झालाय कोर्टात म्हणजे जेलमध्ये असताना. आणि त्यामध्ये हे सांगळे असे बसलेत असे जरा रुबाबात आणि ते काहीतरी सांगतात हे बाय असं झालं होतं तसं झालं होतं आणि ती मागून त्यांना काहीतरी फीड करते इंद्राणी. कारण इंद्राणी ही आपण पूर्ण सिरीजमध्ये बघत राहतो की सारखी ती लोकांना शी मस्ट बी अ कंट्रोल फ्रीक.
हा आणि आता ती अशी जरा टोन डाऊन झाली असणार. 6.5 वर्ष तिने शेवटी बायकळाला घालवलेत, पण त्याच्यानंतर सुद्धा ती इतकी हायपर आणि इतकी इगर आहे लोकांनी असं करावं तसं करावं, तर शी वॉन्ट्स टू कंट्रोल द केस. त्या ह्याच्यामध्ये ते तिला सांगतात की आता तू थांब, मला बोलू दे. सो ही इज नॉट गोइंग टू, असं तो काही मीन्स बिझनेस. असं आहे. आणि गंमत म्हणजे जेव्हा असा आरोप आहे की ज्या दिवशी शीना बोराला मारलं त्याच्या आदल्या दिवशी ती रेकी करायला गेली होती रायगड जिल्ह्यामध्ये, सॉरी पेणला गेली होती, आणि पेणच्या आसपासच्या परिसरामध्ये तिला कुठे मारायचं आणि कुठे डिस्पोज करायचं असं ते बघत होते असं म्हणणं आहे. आणि त्यावेळेस तिने पीटरला फोन केलेत. आणि हे सगळं जेव्हा त्यांना डिफेन्सला हे कोर्टात मांडताना ते म्हणतात इट इज जस्ट प्युअर कोइन्सिडन्स. ती तिकडे गेली होती फार्म लँड बघायला. इन अब्बास मस्तान's words, nothing is coincidence. I know it's subjudice, परत आय डोंट थिंक ॲडव्होकेट सांगळे इज गोइंग टू अग्री विथ यू. ते माझ्यावर नोटीस बिटीस राहू दे. मी येईन डबा घेऊन तुला जिथे. ए नको ना, मग काय पॉडकास्ट जेल मधनं करणार आहोत का आपण? नाही तसं नाही होणार. पण तुझा डबा मिळत असेल तर जाईन मी जेलमध्ये. धपाटे आणि दाण्याची चटणी. तोंडाला पाणी सुटलं. कमिंग बॅक टू इंद्राणी. जो इंद्राणी ही सांगळे वकिलांना सुद्धा सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही असं बोला तसं बोला. आणि ते म्हणतात की ही सॉलिड केस आहे, पण ही इज अन एक्स्ट्रीमली अग्रेसिव्ह फेलो. तर हे सगळं बघितल्यानंतर तू काय म्हणशील? मी बघणार आहे आता, म्हणजे आय एम गोइंग टू. पण आता ह्याच्यातले हे सगळे अँगल्स की एक राहुल असं काहीतरी म्हणतोय की अरे ही कुठे गेली, माझी प्रेयसी कुठे गेली, वडिलांना म्हणतोय तुम्हाला माहित नाही बाबा, तुम्ही म्हणजे डॅड बघा तुम्ही. आता तो बाबा नसेल म्हणत, पीटर मुखर्जी बाबा म्हणत असेल. पीटर मुखर्जी हा ऍक्च्युली बेंगॉली नाहीये, सो नसेल म्हणत बाबा. तर बेसिकली इंद्राणी छाती ठोकपणे सांगते की मी वाईट आई असेल, मी असेल लोकांच्या मदतीने मे बी पुढे, म्हणजे ती असं तिच्याबद्दल जे काही प्रवाद आहेत की त्याच्याबद्दल वेगळं बोलेन मी. ठीक आहे, तो सिद्धार्थ दासला मी सोडून दिलं कारण तो गरीब होता. मला संजीव खन्नाच्या ऐवजी मला पीटर मुखर्जी आवडला, हे सगळं असेल, पण मी शीनाला नाही मारलं. मी बघितलाय तो तिचा बरखा दत्त बरोबरचा जो इंटरव्ह्यू झाला तो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती म्हणते की ती एव्हिडन्स बद्दल सगळं सबज्युडिस आहे, पण त्यांनी जे स्कल आणलं ते न तुटलेलं होतं. ते म्हणतात की मी डोक्यावर मारलं वगैरे. ती ज्या तऱ्हेने ती पोलिसांच्या केसमध्येच, पण तेच होणार ना. म्हणजे ना त्या डॉक्युमेंटरी करत असताना एक जण इंटरव्ह्यू घेताना त्यांना म्हणतोय, त्या वकिलांना म्हणतोय की तुम्ही असे DNA चे सगळे एव्हिडन्स जे काय आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि मग त्याचा तो आरोप, त्याचा पुरावा म्हणून स्वीकार झाला नाही वगैरे, तर आता तुम्ही परत ते म्हणाल का DNA टेस्ट करायला? तो असं म्हणतो, असं त्या समोर त्या ह्याच्याकडे बघून तो म्हणतो, असं एक सेकंड पॉज घेऊन म्हणतो, पण प्रॉसिक्युशननी सांगावं ना, मी कशाला सांगेन परत ते तपासा म्हणून. इट इज सो फनी. सो सगळ्या ज्या पॉट बॉयलर्स असतील, हॉलिवूडच्या असतील, किंवा मी पॉट बॉयलर्सपेक्षा मी लिमिटेड सिरीजच म्हणेन OTTची. येस, आय थिंक OTTच्या आधी कुठली अशी केस झाली की आपण लगेच, कारण ही जेव्हा केस झाली तेव्हा लगेच महेश भट आता सिनेमा अनाऊन्स करतात अशी हवा होती. पण आता OTT मुळे ट्रू क्राईम आणि हे जे डॉक्युमेंटरी स्टाईल इन्व्हेस्टिगेटिव्ह डॉक्युमेंटरीज दाखवणं हा खूप एक इंटरेस्टिंग जॉनर तयार झालेला आहे. पण तू बघितल्यानंतर तुला इंद्राणीबद्दल सहानुभूती वाटली का? नाही. मला एक पण व्हॉट डज दिस अटेम्प्ट, लाईक, सॉरी मी तुला कट करते, पण मग का केली आहे ही डॉक्युमेंटरी? हे बघ, डॉक्युमेंटरी ही एकतर्फी आहे, कारण की त्यांनी असं म्हटलंय की आम्ही 4 जणांना संपर्क केला, ह्याच्या 4ही आरोपींना आम्ही संपर्क केला, आणि त्याच्यातलं फक्त आमच्याशी बोलली ती ही. माझ्यामध्ये हिला हे सगळं म्हणजे हिनी त्याचं इनिशिएट केलेलं असण्याची पण शक्यता आहे. तिचं पुस्तक जस्ट आलंय.
त्यामुळे हिला शी इज व्हेरी इगर की तिच्यावर जे झालेले काही लोक असतात ना की आपण समजा त्यांना म्हटलं की हां आज हे तुम्ही केलंय ते बरोबर वाटत नाहीये, तर त्यांना असं सतत पटवून नाही नाही हे बरोबरच आहे, हे मी केलंय ना मग ते बरोबरच आहे, असे जे लोक असतात ना, ही इंद्राणी हे त्यांच्या अशी 10 पट अग्रेसिव्ह आहे की तिला पटवून द्यायचंय की हा मी केलेलं, हा ए आणि ती नसेल पण तिने केलेलं, तिचं म्हणणं आहे की ती असेल काश्मीरमध्ये कुठे फिरत, ती असेल कुठे एलेला फिरत. हा ती परत परत म्हणते की शीना जिवंत आहे आणि तिला मी शोधणार, आणि ती म्हणाली की लोकांनी तिला email मला तर खूप पाठवलाय. राग आलाय तिचा, असं आता मला सगळं प्रॉब्लेम मध्ये टाकून ती गेलीये कुठे. पण मला इंद्राणी ह्यामध्ये मला सहानुभूती का नाही वाटली हे सांगते. एक तर असं आहे की तुम्हाला सहानुभूती वाटायला तुम्हाला पुरावे मिळावे लागतात की दुसऱ्या साईडचे लोक काय बोलतायत, मग त्याच्यातून मला निर्णय घेता येईल ना की हा बरोबर आहे का तो बरोबर आहे. पण इथे जे आहे की हू किल्ड शीना बोरा अशी ही डॉक्युमेंटरी नाहीये, डिड इंद्राणी किल शीना अशी ती झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल एव्हिडन्स जो तिचा मृत्यू झाल्यानंतर शीनाचा आणि तिचा मृतदेह मिळायच्या आधी जो आहे तो फक्त राहुलच्या टेप्सचाच आहे, जे ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहेत. आणि मग त्या टेपमध्ये जर तुम्हाला आता मला असं वाटतं की ह्या डॉक्युमेंटरी मेकर्सचा सरळ एक त्यांच्या समोर जे टेबलवर ठेवलेलं आहे ते आहे की त्यांच्याकडे एव्हिडन्स आहे जो ऑलरेडी कोर्टात आलेला आहे आणि त्यांच्याकडे इंद्राणी आहे आणि त्यांच्याकडे पत्रकार आहेत. हा तर तुला सांगायचं म्हणजे की ह्याच्यात माझी जुनी मैत्रीण विद्या क्राईम रिपोर्टर आहे, ती साहिल जोशी, हे सगळेजण दिसले तर ते जरा बरं वाटलं की अरे एकतर्फी रियुनियन झालं. नेटफ्लिक्सवर आपले दोस्त दिसत आहेत बाबा, बडे लोक हो गए तुम. सो ही त्यामुळे मी तुला म्हणतीये की मला मग जर जेन्युइन कुणाचं टेप्स ते परत परत राहुलच्या स्टेप्स येत आहेत त्या, पण ती फक्त म्हणते मी तिला मारलं नाही, पण त्यासाठी जो एव्हिडन्स तिने द्यायला हवा, त्याच्यासाठी जी आर्ग्युमेंट स्ट्रॉंग आर्ग्युमेंट तिची हवी, त्याच्यासाठी तिने जे पुरावे द्यायला हवेत. हे बघ मला अतिशय वाईट वाटलं जेव्हा ती म्हणाली की माझ्या वडिलांनी माझ्यावर, मी 14 वर्षांची असताना बलात्कार केला आणि 16व्या वर्षी मला त्यांच्यापासूनच दिवस गेले आणि हे सगळं झाल्यामुळे मी घर सोडून गेले, कारण की आई जेव्हा मला म्हणाली की मला जेव्हा 2 मुलं झाली आणि मला त्या नवऱ्याला तिने सोडलं होतं आणि आता ती आईकडे राहत होती आणि आई म्हणाली की आता आपण बाबांना घरात घेऊयात, अशा वेळेस मला निर्णय घेणं भाग होतं की माझ्या रेपिस्ट बरोबर मला राहायचंय की मला घराबाहेर पडायचं. पण मी तुला एक प्रश्न इथे विचारते, तू बोलता बोलता मला सुचला, तुझ्यावर लहान असताना ज्यांनी बलात्कार केला ते घरात परत येत असताना तुझ्या पोटच्या पोरीला तू त्यांच्या घरात एक्झॅक्टली तो मिखाईल असाच म्हणतोय, तो मिखाईल असंच म्हणतोय की जर माझ्या आईला जर ह्यांनी असं केलं होतं माझ्या आजोबांनी, असं तिचं म्हणणं आहे, तो म्हणत नाहीये. आता ह्याच्यामध्ये तुला सांगते की हे सगळं वीक वाटतंय, एकतर्फी वाटतंय, कारण मिखाईल हा अतिशय वीक लिंक आहे ह्याच्यातली. तो सुरुवातीपासूनच तो अनरिलायबल राहिलेला आहे. त्याच्यामध्ये तो येऊन म्हणाला की इंद्राणीने मला पॉइझन देऊन मारायचा प्रयत्न केला. सो हे सगळं त्यांनी बोलणं, ज्याचे काही पुरावे नसणं, तो थोडासा काही लोकांनी मग त्याच्या ओव्हरऑल मेंटल हेल्थवर संशय घेणं, प्रश्नचिन्ह त्याच्यावर त्यांनी उठवणं. आज मी तुला शिकवते, चेला शागिर्द बन गया. नाही, चेला आणि शागिर्द एकच असतं. जाऊ द्या, शिकवतो नाही दूंगी. चांगला होता जुना आहे, सांगते मी त्याचं ओरिजिन. पण असं आहे की मिखाईल हा एनिवे अनरिलायबल होता. तर ह्यांनी कुणाला आणलंय, ह्यांनी मिखाईलला बोलवायला आणलंय, ह्यांनी तिथे इंद्राणीचे लॉयरला आणलंय, तिथे इंद्राणी आहे आणि तिथे पत्रकार आहेत. सो इट इज ऑलमोस्ट लाईक अ रिमाइंडर. म्हणजे इंद्राणी स्वतःच्या डिफेन्समध्ये काय, मला सगळ्यात ह्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट वाटली ती विधी आली ना, विधी आहे त्याच्यात. आणि ती विधी अशी सगळ्यात पहिला आय थिंक तिच्याच इंटरव्ह्यूनी ती सिरीज सुरू होते म्हणजे त्या फॅमिलीपैकी. आणि ती सॉलिड ती अशी गोव्याला कुठेतरी स्पा चालवत असणार किंवा स्पामध्ये गेली असं काहीतरी आहे. व्हेरी मिलेनियल लाईफस्टाईल. आता ह्यांचं जेव्हा डिवोर्स झाला कोर्टात असताना ही
खुनासाठी बिहाइंड बार दोघंही नवरा बायको, आणि डिवोर्समध्ये कोट्यावधी रुपयांचे पैसे वाटावाटी केलेले आहेत. म्हणजे ब्रिस्टॉलचं घर तुला, मुंबईचं घर मला, असे सगळे प्रकरण आहेत. सो ही करोडपतींची स्टोरी आहे, आणि ह्याच्यामध्ये त्या करोडो रुपयांसाठी, त्या जे काही जितके हजारो शेकडो करोड असतील त्याच्यासाठी मग ग्रीड पण आहे, ह्याच्यामध्ये कॅम्पिंग पण आहे, लॉयल्टी आहे, की आता विधी म्हणते की मी माझ्या आईला आता पाठिंबा देतीये. कारण तिने पुस्तक लिहिलं राहुल मध्ये वडिलांच्या आईच्या बाजूने विरोधात. बोलतोय, नाही राहुल वडिलांच्या बाजूने आता बोलतोय. सो इट्स लाईक त्यांनी त्यांचे कॅम्प्स बनवलेत, आणि सीबीआयनी पण अजून त्यांच्याकडून असं एक कन्व्हिन्सिंग काही त्यांना कोर्टात अजून केस सुरूच आहे, अजून आपल्याला माहितीच नाही झालेलं. पण ह्याच्या सगळ्यामध्ये इंद्राणी कम्स आउट हुशार का? कारण हे जेव्हा सगळं झालं तेव्हा पीटरनी सुरुवातीला 2-3 एकदम शायनिंग मध्ये इंटरव्ह्यू दिले आणि तो आत गेला. शी इज हॅव्हिंग द लास्ट वर्ड. कारण आता इतके दिवस थांबून पण तो ती का नाही बोलत आहे? तो अजून आत आहे की त्याचा झाला bail? झाला, सगळ्यांना बेल मिळाले. सो असं आहे की पीटरच्या म्हणजे ती काय हे करते की तुम्ही 3 वर्ष कळलं नाही मर्डर झालाय, आणि अचानक कदाचित ह्यांच्यामध्ये धुसफुसी सुरू झाल्या नवरा बायकोंमध्येच. हा वो भी एक angle आणि आहे. ती काहीतरी म्हणतीये की ज्या दिवशी तिला अरेस्ट झाली त्या दिवशी ती काहीतरी प्रॉपर्टीचे पेपर ट्रान्सफर होणार होते आणि मग ते थांबवल्या गेले वगैरे, तर हे असं कसं झालं. सो बेसिकली नवरा बायकोत कुरबुरी झाल्या, आणि त्याच्यानंतर असं एक कोइन्सिडन्स, जसं तो म्हणतोय की पेणला गेले, ती कोइन्सिडन्स होती सगळ्यांच्या तिथे आहे. पण तुला एक सांगू का, हा म्हणजे जसं सनी देओलनी तारीख पे तारीख केलं, हा इंटरव्ह्यू पे इंटरव्ह्यू अशी ही केस झालेली आहे. आणि ह्याच्यात एकच मला दुःख वाटतं की यावर कोणी चित्रपट करायला आता काही जाणार नाही. कारण का वाटतंय? नाही, व्हायला पाहिजे ना, असं सिनेमामध्ये बघायला मजा येते ना, मग कोणतरी एक इंटरेस्टिंग ऍक्टर येईल. पण ते असंच होतं ना, आरुषीवर सिनेमा आला तरी देखील अजून प्रश्न आहेच ना की तिला कोणी मारलं. आरुषीच्या फॅमिलीतल्या लोकांनी असे वेगवेगळे स्टँड घेऊन एकमेकांना, इथे जे काय नाट्य चालू आहे, थरार नाट्य, तसं तिथे झालं नाही. इनफॅक्ट तिथे लोकांचं कुतूहल चालू राहिलं. इथे लोकांना कुतूहलाचं कुतूहल व्हायला लागलंय. तुझं कुतूहल तुझं कुतूहल जे आहे ते हुल देऊन जात आहे. ते आता तू सिरीज बघ, ही मी बघ, हे फार काही जास्त वेळ लागणार नाही. इट्स व्हेरी पेसी. इट्स बेसिकली वॉचिंग न्यूज 1.5x स्पीडला. हे मला नवीन साक्षात्कार झालाय की नेटफ्लिक्सवर गोष्टी 1.5x बघता येतात, सो वेळ वाचतो. हा कधी झाला तुला साक्षात्कार? माझ्या नवरा आणि मी एक सिनेमा एकत्र बघत होतो आणि त्याचा लवकर बघून झाला. मला कळेना का. 50% आधी कसं झाला. हा नाही, आणि तो मध्ये मध्ये तो स्किप पण करतो, म्हणून तो त्याच्या लॅपटॉपवर बघतो. सो बिंज करताना सुद्धा अशा हुशार रीतीने बिंज करता येतं, हे इथे मी नमूद करू इच्छिते. पण एकदा बघ तू. बघते. चांगली आहे म्हणून बघ असं नाही. नाही म्हणजे अजून एकदा कॉफीला भेटू. जर तुम्हाला न्यूजमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही जर हे फॉलो केली असेल, मला वाटतं देशाबरोबर सगळ्यांनीच ही थोडीफार फॉलो केलीच असेल, आणि नवीन नवीन इंटरव्ह्यूज आहेत, तुम्हाला तुमची मतं बनवता येतील किंवा अजून त्यांना स्ट्रॉंग करता येईल. सो बरी ट्रूथ द इंद्राणी मुखर्जी स्टोरी. या, आणि तुम्हाला म्हणजे स्ट्रेसफुल डे नंतर पाहण्यासाठी काही जर तुम्ही शोधत असाल, हा नवीन स्ट्रेस काहीच नाही. ऑल्दो इट इज व्हेरी डार्क, व्हेरी क्रुएल, व्हेरी व्हायलेंट. एका 25 वर्षाच्या मुलीचा ह्याच्यात बळी गेलेला आहे, आणि त्याबद्दल सगळं हे गुंफलेलं आहे. त्यांच्यातले सगळे मारामाऱ्या, त्यांच्यातले हेवे दावे, त्यांच्यातली भांडणं, त्यांच्यातला लोभ, हे सगळं ह्या एक मर्डर का झालं म्हणजे राशोमान आठवतो की प्रत्येकाचं ट्रूथ वेगळं आहे, प्रत्येक जण काहीतरी वेगळंच सांगतंय, आणि प्रत्येक जण इतकं कन्व्हिन्सिंगली, पण ते ट्रूथ होतं. ते प्रत्येकाचं वेगळं सत्य होतं. इथे नाहीये तसं. इथे सत्याला गाडलेलं आहे. इथे नक्कीच ह्याच्यात सगळे हे जे काही वरवर दिसते असं काही नाहीये. हे ठरवून सगळं झालेलं आहे. हे अगदी थंड डोक्याने पैशांसाठी हे करण्यात आलेला खून आहे. राईट. आणि इट इज काइंड ऑफ सटायरिकल की एवढ्या डार्क गोष्टीबद्दल आपण एक लाईटली बोलतोय.
म्हणजे इतकं, कारण ते त्यांनीच इतकं लाईट करून टाकलंय, त्यांनीच त्याला इतकं काय म्हणतात त्याला ड्रामा दिलाय. नाही, मला असं वाटतं मीडिया त्यांनी मध्ये मीडियाला सुद्धा इन्क्लूड मीडियाची जी सर्कस झाली त्याच्यामध्ये, आता त्या म्हाताऱ्या वडिलांना ते त्यांच्या गॅलरीत उभे आहेत, कुठला तरी 70-80 वर्षाचा ज्याला डिमेन्शिया झालेला आहे, आणि त्याला मग शीना कुणाची मुलगी होती असं, आणि मग त्यांनी म्हणणं शीना माझी मुलगी नाही आहे आणि ती त्या ह्याची दासची मुलगी आहे. तर हे सगळं पदोपदी एनिवे हे मीडिया सर्कस दिसते. इट इज इन अ वे पथेटिक. सो तुम्ही पाहू शकता आणि आम्हाला सांगा की तुम्हाला हे कसं वाटतंय, बरं वाटतंय का, कसा शो आहे. मी सुद्धा पाहून कॉमेंट टाकणार आहे, कारण तुम्ही कॉमेंट करायला पाहिजे ना. सो मी पहिला कॉमेंट टाकेन पाहून. आणि असेच आम्ही छान छान एपिसोड्स करणार आहोत. त्याच्यात कोणते कोणते शोज तुम्हाला असं वाटतं की आम्ही पाहायला हवेत आणि त्याच्याबद्दल चर्चा व्हायला हवी, आणि आम्ही बिंज करायला हवेत किंवा आम्ही बघायला नको आहेत, जे असेल ते तुम्ही आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा, कळवा. कारण चर्चा तर होणारच. आणि कोणाला बोलवावं हे सुद्धा तुम्ही सजेस्ट करा आम्हाला, कारण आम्ही डेमोक्रॅटिक शो आहोत. सो असं मीच ठरवलं आता. सॉरी. बरोबर आहे. कधी कधी मी एकटी असेल, कुणाशी तरी बोलत असेल, शक्ती असेल ती कुणाशी तरी बोलत असेल, कधी आम्ही दोघी जणी कुणाशी तरी बोलत असतो. सो इट्स लाईक ज्या सेलिब्रिटीज किंवा ज्या लेखकांशी, ज्या ऍक्टर्सशी तुम्हाला असं वाटतं की ज्यांनी गप्पा माराव्यात आपल्याशी, तुम्ही त्यांची नावं सुचवा, आपण स्मृतिगंधवाल्यांना पकडूया. पाहायला विसरू नका OTT कट्टा स्मृतिगंधच्या YouTube चॅनलवर. बाय बाय. बाय बाय.